Okay, good afternoon. Good afternoon, sir. Yes, good afternoon. Okay, so in the last lecture, we have started the point that is the green building. So we have covered, we have discussed about the why we have to go for the green building. So under this green building, we have covered the part energy efficiency. It means we have to reduce the heat, whatever heat generated due to whatever material we are using for the construction of building. बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शन मध्ये जे काही आपण मटेरियल यूज करतो की ज्या मटेरियलमुळं इंटरनल हीट जी प्रोड्यूस होते ती हीट आपल्याला रिड्यूस करायची आहे की त्या कशासाठी तर वी हॅव टू प्रोटेक्ट द एन्व्हायरमेंट वी हॅव टू प्रोटेक्ट हेल्दी कीप हेल्दी एन्व्हायरमेंट अँड जर हीट जनरेट झाली तर आपल्याला आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये त्याचा इम्पॅक्ट होतोच. सो इफ वी हॅव टू प्रोटेक्ट दी or prevent or we have to keep the healthy environment, then we have to use green building concept. So that part we have discussed here. So now material efficiency, it means if we have to keep the environment friendly or protect the environment, then we have to use the local available material. जे मटेरियल आपल्याला लोकली अवेलेबल आहे की ज्या मटेरियल पासून आपण कमीत कमी हीट जनरेट होऊ शकते आणि त्याचा एन्व्हायरमेंट पोल्युशन किंवा एन्व्हायरमेंट हेल्दी राहण्यासाठी मदत होऊ शकते असं मटेरियल आपल्याला ग्रीन बिल्डिंग म्हणजेच ग्रीन बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करताना यूज केले तर आपण दॅट बिल्डिंग मे बी बिकम ॲज अ ग्रीन बिल्डिंग. So what material we can use for the reduction of heat? कोणकोणते मटेरियल असे आपण वापरू शकतो की ज्याच्यामुळे हीट रिडक्शन होऊ शकेल किंवा हेल्दी एन्व्हायरमेंट क्रिएट होईल. सो इफ यू सी दिस पर्टिक्युलर पिक्चर, काय पिक्चर बघितल्यावर रिअलाइज होतंय कोणतं मटेरियल आहे आणि कशा पद्धतीनं इथं ग्रीन बिल्डिंगचा इफेक्ट आपल्याला सांगता येईल? कोण सांगेल? की आपण डिस्कशन केलं होतं लास्ट लेक्चरला की आपण हॉटेलला वगैरे जेवण करायला गेल्यानंतर अशा पद्धतीचे आपल्याला बांबूचं कन्स्ट्रक्ट केलेलं शेड किंवा बांबूचे कॉलम्स वगैरे पाहिलेत ना तुम्ही? पाहिलेत की नाही? सो दिस इज दिस. आवाज येतोय का माझा? Yes, sir. हां, मला वाटलं काय माझा आवाजच येत नाही तुम्हाला. ओके, सो अशा पद्धतीनं जर आपण लोकली अवेलेबल मटेरियल, नाव बांबू इज दी लोकली अवेलेबल मटेरियल किंवा लोकली अवेलेबल म्हणण्यापेक्षा कॉस्ट इतकी नाहीये की किंवा एन्व्हायरमेंट हेल्थी राहण्यासाठी या मटेरियलचा खूप उपयोग होऊ शकतो आपल्याला की. आणि आपण जनरली की जसं मी आता बोललो की आपण हॉटेलला वगैरे अशा पद्धतीचे स्ट्रक्चर्स आता आपल्याला पाहायला मिळतात की आपण कुठे बाहेर जेवण करायला गेलो असेल तर अशा केसमध्ये अशा ठिकाणी अशी बांबूची स्ट्रक्चर्स उभी केलेली असतात की ज्याच्यामुळं बाहेरची जी हीट आहे ती हीट ॲब्सॉर्ब केली जात नाही किंवा अब्सॉर्ब करून ती इनसाइड सोडली जात नाही की आली तर ती अब्सॉर्ब केली जाते त्या मटेरियल पुरतीच. सो आतलं एन्व्हायरमेंट जे आहे ते एअर कंडिशनिंग राहतं. देन इफ यू सी अगेन अनदर इमेज, बांबू यूज केलेले आहेत. बांबूपासून बघा खाली कॉमन स्पेस दिसतोय, ऍक्च्युअली आय थिंक हॉटेलचाच पार्ट एरिया दिसतोय की ज्याच्यामध्ये अशा पद्धतीचं स्ट्रक्चर करून हीट रिडक्शन किंवा काम केलेलं आहे म्हणजे हीट प्रोड्यूस होऊ दिली जात नाहीये. So okay, so which material we can use for the green construction as a green construction? कोणकोणते मटेरियल वापरू शकतो या ठिकाणी आहेत? वूल ब्रिक्स, सस्टेनेबल कॉन्क्रीट, सोलार टाइल्स, पेपर इन्सुलेशन, ट्रिपल ग्लेज्ड विंडो. Instead of steel we can use the bamboo also. So these are the materials we can use for the as a green construction and for the reduction of heat.
हीट रिडक्शन झाली की कितीतरी प्रमाणामध्ये आपण टेम्परेचरचं रिडक्शन झाल्यानंतर हेल्दी एन्व्हायरमेंट आपण ठेवू शकतो. आणि मग सध्या जसं डिस्कशन केलं आपण की सध्या जे कॉन्क्रीट यूज करतो, स्टील यूज करतो, टाइल्स यूज करतो, फ्लोरिंग टाइल्स, की ज्याच्यावरती हीट तुमची ॲब्सॉर्ब होत नाही, की जी रिॲक्ट होते आणि त्याच्यामुळं ते मटेरियल इतकं तापतं तुमचं, RCC स्लॅब असेल, टाइल्स असतात, की त्याच्यामुळं तुमचं एन्व्हायरमेंटवरती खूप इफेक्ट होतो. मग अशा पद्धतीची मटेरियल आपण न यूज करता ग्रीन बिल्डिंग म्हणजेच जे लोकली अवेलेबल मटेरियल आहेत की जे हीट ॲब्सॉर्ब करतात, असे मटेरियल्स आपण यूज केले तर हेल्दी एन्व्हायरमेंट राहील. आपण हेल्दी वी विल कीप दी हेल्दी एन्व्हायरमेंट. सो सच टाइप ऑफ मटेरियल वी कॅन यूज. आता याच ठिकाणी एक एक्झाम्पल बघूया आपण. आता हा जो एरिया दिसतोय या एरियावरती काय आहे हो? इथं काय दिसतंय तुम्हाला? मी हा बाउंड्री मार्क केली, हा एरिया काय दिसतोय? ग्रास आहे की नाही? येस सर. ओके. Yes, sir. हा ग्रास आहे आणि जे इथले जे स्टोन्स आहेत फूट रेस्ट करायला जे ठेवलेले आहेत ते स्टोन्स सुद्धा लोकली अवेलेबल आहेत. म्हणजे बहुतेक हा सँडस्टोन दिसतोय. मग जर याच ठिकाणी तुम्ही जर टाइल्स प्रोव्हाइड केल्या असत्या, मोझॅक टाईल किंवा ग्रॅनाइट परशी जर या ठिकाणी बसवली असती तर काय इफेक्ट झाला असता आणि आत्ताचा हे जे स्केच आहे याचा इफेक्ट काय थिंक करू शकता तुम्ही? जर याच ठिकाणी तुम्ही शहाबाद टाइल्स किंवा मोझॅक टाइल्स जर बसवल्या असत्या तर किती टेम्परेचरचा इफेक्ट जाणवला असता आपल्याला? सपोज दुपारी आपण 12 वाजता याच इथं जर परशी आहे आणि त्या ठिकाणी उभा आहे, उभा राहू शकला असता का तुम्ही? नो सर. नाही. आणि या कंडिशन मध्ये जे दिसतंय स्केच मध्ये, या कंडिशन मध्ये सध्याच्या जे एन्व्हायरमेंट आहे, सध्या दुपारी इतकं ऊन असतंय त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही उभा राहू शकता की नाही? सो Yes, sir. दिस इज द इफेक्ट ऑफ कन्स्ट्रक्शन, ग्रीन कन्स्ट्रक्शन. मग आपण काय करतो? आहे घराच्या बाजूचा ओपन एरिया, बसवून टाकूया पेविंग ब्लॉक. आहे घराच्या बाजूचा एरिया, बसवून टाकूया टाइल्स. करतोय की नाही आपण असं? नाहीतरी आपल्याला झाडू मारावं लागतोय असं वाटतं आपल्याला. साफसफाई करावी लागते. परशी कसं एकदा पाणी मारून टाकलं की परशी पाणी स्वच्छ होते असं वाटतंय ना आपल्याला. बट त्याचा जो इम्पॅक्ट आपल्या स्वतःवरती होतोय, एनर्जी जी काय रिडक्शन ऍब्सॉर्ब केली जात नाहीये, हीट ऍब्सॉर्ब केली जात नाही, त्याच्यामुळं अदर एन्व्हायरमेंटवरती त्याचा इम्पॅक्ट होतोय. सो घराचं कन्स्ट्रक्शन सोडलं की पूर्ण बाकीच्या पेरीफेरीमध्ये पूर्ण झाडं लावून टाका. अगदी वॉलच्या कडेनी छोटी शोची लावा, कशाची लावा, अशा पद्धतीचं लॉन करा. सो दॅट we can keep the healthy environment. Okay, so we'll see details of particular material. प्रत्येक मटेरियलचा आपण थोडंसं डिटेल बघूया. सो these are the wool bricks. आता ह्या मातीच्या भिंती आहेत. वीट ही कशाची बनवलेली असते? मातीपासूनच बनवलेली असते ना. मग हे वॉटर ऍब्सॉर्ब करते. वूल, आता ह्या आहेत त्या वूल ब्रिक आहेत की ज्याच्यामध्ये आपण वूल पाहिलेलं आहे, किती उबदार वाटतं आपल्याला वूल असेल तर. अशा केसमध्ये ते वूल काय करतं तर तुमची हीट जी आहे बाहेरनं येणारा टेम्परेचरचा इफेक्ट आहे तो ऍब्सॉर्ब केला जातो. आपण थिएटरमध्ये पाहतो एवढा मोठा स्क्रीनचा पुढचा आवाज असतो, पण इको तयार होतो का? गेलाय की नाही थिएटरमध्ये? अरे कोणच बोलत नाही काय? थिएटरमध्ये गेलाय की नाही? येस सर. Yes, मग sir. आपण ज्यावेळी थिएटर कन्स्ट्रक्ट करतो त्यावेळी अशा बऱ्याचशा गोष्टींचा विचार करतो की जो साऊंड आहे तो साऊंड
हा भिंतीवरती आदळल्यानंतर तो ऍब्सॉर्ब झाला पाहिजे. तो जर रिफ्लेक्ट झाला, इकोसिस्टम, इकोचा कन्सेप्ट सगळ्यांना माहित आहे ना. तो काय, इको म्हणजे काय, साऊंड काय होतो, एखाद्या सरफेसवरती आदळतो आणि त्यानंतर काय होतं, तो रिफ्लेक्ट होतो. मग रिफ्लेक्ट झालेला साऊंड आणि परत आपण बोललेला साऊंड हे एकमेकाला ज्यावेळी क्रॉस होतात, धडकतात, त्यावेळी आवाजाचं इको तयार होतो. तो या भिंतीवरून त्या भिंतीवर. हॅलो सर, हा आवाज ब्रेक होतो. हा, आता येतोय का व्यवस्थित? आता येतोय का व्यवस्थित आवाज? Yes, हा sir. येते. हा, तो अचानक काहीतरी अनस्टेबल नेटवर्क झालं होतं, मलाही मेसेज मिळाला तसा, म्हणून मी थांबलो. ओके, मग ज्यावेळी थिएटर मधला जो साऊंड आहे तो काय होत असतो, या वॉलवरून त्या वॉलवरून ज्यावेळी धडकतो त्यावेळी तो त्याचं इको फॉर्मेशन होते. मग थिएटरमध्ये ती केअर घेतली गेलेली असते की जे काय तुम्ही पाहिलं असेल बघा, थिएटरमध्ये भिंतीला एकतर वुडनचा पार्ट लावलेला असतो किंवा असा मऊ असा गादीसारखा पार्ट तुम्ही पाहिलाय का थिएटरमध्ये, की जो साऊंड आहे तो रिफ्लेक्ट करण्याऐवजी ऍब्सॉर्ब करतो. असे मटेरियल्स थिएटरमध्ये बसवलेले असतात की ज्याच्यामुळे इको फॉर्म होऊ नये. सो सिमिलर हिअर, वूल ब्रिक्स वी कॅन यूज, आणि की त्या ज्या वूल्स आहेत, त्या ज्या ब्रिक्स आहेत त्या वुलनच्या असल्यामुळे त्या काय करतात, बाहेरची हीट आहे ते ऍब्सॉर्ब करतात. सो इंटरनल जो टेम्परेचरचा इफेक्ट आहे तो मेंटेन राहतो, म्हणजे आतमध्ये टेम्परेचर जात नाही जास्त. म्हणजे घरामध्ये जे आपल्याला वाटतं, असं पत्र्याचं घर असेल किंवा स्लॅबचं घर असेल, दिवसभर जर चापला तर आपल्याला आतमध्ये गरम वाटतं. म्हणजेच काय होतं, हीट आतमध्ये खूप प्रमाणामध्ये ऍब्सॉर्ब न करता त्यांनी रिलीज केलेली असते. मग ती हीट आपल्याला जर ऍब्सॉर्ब करणारे मटेरियल जर आपण बसवले तर आतमधलं जे ओरिजिनल जे एन्व्हायरमेंट आहे इन हाऊस, घराच्या आतमधलं ते मेंटेन राहतं. सो दिस इज दी वन ऑफ दी मटेरियल वी कॅन यूज फॉर ॲज अ ग्रीन कन्स्ट्रक्शन. सो सोलार टाइल्स, अशा पद्धतीच्या टाइल्स आपण पाहिलेत की नाही? अशा पद्धतीचे टाइल्स पाहिलेत, म्हणजे थोडक्यात कौलारू घर आपण म्हणतो, मंगलोर टाइल्स. कौलारू घराला पण आपण मंगलोर टाइल्स म्हणतो किंवा सोलार टाइल्स. ह्या काय करतात, हीट ऍब्सॉर्ब करून घेतात आणि याच्यापासून आपण सोलार एनर्जी तयार करू शकतो किंवा याचं रिफ्लेक्शन होतं, पण आतमध्ये त्याचा इन हाऊस इफेक्ट हा होत नाही या केसमध्ये, या सोलार टाइल्स किंवा मंगलोर टाइल्स. कारण का ह्या कशाच्या बनलेल्या असतात, या पण मातीच्या बनलेल्या असतात. मग ज्यावेळी आपण मडचं किंवा अशा पद्धतीचं जे आपण मटेरियल बनवतो ॲज अ रूफ कव्हरिंग म्हणून, हे रूफ कव्हरिंग आहे, टेरेसला आपण बसवतो अशा पद्धतीच्या, तर ते ऍब्सॉर्ब केलं की इंटरनल जो इफेक्ट आहे टेम्परेचरचा तो रिड्यूस होतो. सो अशा पद्धतीचे आपण सस्टेनेबल कॉन्क्रीट सोलार टाइल्सची आपण बसवू शकतो. देन पेपर इन्सुलेशन अँड ट्रिपल ग्लेज्ड विंडो. आता ह्या ठिकाणी काय केलंय बघा, ही जी इमेज दिसते, हा पर्सन काय करतोय, आतमध्ये वुडनचं पार्ट आहे, म्हणजे वुडनचं शीट आहे. वुडनच्या शीट वर बाहेरून काय करतात, हे स्प्रे प्लास्टरिंग करतायत. इमेज काय दिसते, वुडनची शीट आहे, वुडनच्या शीट वरती स्प्रे प्लास्टरिंग करतायत. म्हणजे बाहेरून आपणाला किंवा आतून काय दिसणार, कसली भिंत वाटेल आपल्याला, ती काहीतरी ब्रिक आहे, काही स्टोन मॅशनरी आहे आणि प्लास्टर केलंय असं वाटेल की नाही. अशा पद्धतीनं जर आतनं वुडनची शीट आणि बाहेरून प्लास्टर, बाहेरून ज्यावेळी बघू त्यावेळी आपल्याला ती भिंत कशी वाटेल, आतून बाहेरून, की एक चांगली कोणत्या तरी मटेरियलची भिंत कन्स्ट्रक्शन केलेली आहे.
पण ऍक्च्युली आतमध्ये काय आहे, तुमची वुडन शीट आहे. मग आता जर या शीट वरती बाहेरून टेम्परेचरचा इफेक्ट झाला तर काय होणार आहे हो, त्याचा इफेक्ट इनसाइड रूम होणार नाहीये. का तर मध्ये तुमचं मटेरियल कोणतं आहे, वुडन. किती जरी बाहेरून प्लास्टर वरती तुमचं टेम्परेचर आलं किंवा हीट आली तर ती आतमध्ये वुडन पर्यंत गेली की वुडन ऍब्सॉर्ब करून घेणार आहे ती हीट, आणि आतमध्ये इनसाइड रूम तुमचा हीट ही स्टॉप केली जाणार आहे. इथं लिहिलेलं आहे, इट स्टॉप्स द हीट एंटर इनटू दी इट इज अ रेजिस्टन्स टू फायर इन्सेक्ट बिल्डिंग. म्हणजे एकतर हीट काय करणार आहे, आतमध्ये इनसाइड हाऊस येणार नाही. कशामुळं तर वुडनमुळं. हा एक ऍडव्हान्टेज झाला. दुसरा ऍडव्हान्टेज काय झाला, प्लास्टर केल्यामुळं रेजिस्टन्स टू फायर. वूड काय करते, वुडन पार्ट डायरेक्ट सपोर्ट करते ना फायरला, बरोबर की नाही. फक्त वुडन मटेरियल असेल तर फायर लगेच होते की नाही, आग लगेच लागते की नाही. Yes, sir. आणि त्याच्या बाहेरून जर आपण प्लास्टर लावलं तर काय होणार आहे हो, प्लास्टर हे लगेच रेजिस्टन्स करते फायरला, बरोबर आहे की नाही. प्लास्टरिंग हे फायरला रेजिस्टन्स करते. म्हणजे या ठिकाणी आपण दोन वे वापरले की फर्स्ट वे काय होता, हीटचा इफेक्ट इनसाइड रूम नाही झाला पाहिजे, त्यासाठी काय केलं, मध्ये आपण वुडनचा पार्ट वापरला, आतून बाहेरून प्लास्टरिंग केलं. आणि दुसरा आपला हेतू साध्य काय झाला ह्याच्यातून, रेजिस्टन्स टू फायर. म्हणजे लाकूड लवकर पेटणार आहे तर आपण बाहेरून आतनं प्लास्टर केल्यामुळं त्याचा रेजिस्टन्स होईल. आलं का लक्षात, येते का लक्षात हा कन्सेप्ट, पेपर इन्सुलेशन. Yes, sir. Okay, so this is the paper insulation. This is the one of the way as a green construction. Then next is the bamboo construction. So if you see here, bamboo has a high compressive strength than the steel. जर आपण ऍज अ वर्टिकल मेंबर म्हणून अशा पद्धतीनं जर बांबू कन्स्ट्रक्ट केले तर we can achieve high strength as we compare the steel, and also we will keep the healthy environment. त्यानंतर सेकंड स्केच पण आहे, हे सुद्धा सेकंड स्केच अशा पद्धतीचं कन्स्ट्रक्शन करूनच केलेलं आहे, पण बाहेरचा इफेक्ट आपण असा दिलेला आहे की ते आतमध्ये बांबू कन्स्ट्रक्शन आहे असं वाटतच नाही आपल्याला. सो अशा पद्धतीनं बांबू कन्स्ट्रक्शन सुद्धा आपण करू शकतो आणि हीट रिड्यूस करू शकतो. देन मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ ग्रीन बिल्डिंग. काय ऍडव्हान्टेज आहेत आणि काय डिसएडव्हान्टेज आहेत ग्रीन बिल्डिंगचे किंवा ग्रीन कन्स्ट्रक्शनचे. सो इफ यू सी हिअर, इट सेव्स दी एनर्जी, बरोबर आहे का नाही. एनर्जी सेव्ह करायचं काम ग्रीन बिल्डिंग किंवा जे मटेरियल यूज करतोय आपण त्याच्यामुळे होतं. इट इम्प्रूव्ह इनडोअर एअर क्वालिटी. इनडोअर एअर क्वालिटी मीन्स जर असे आपण लोकली अवेलेबल मटेरियल किंवा अशा पद्धतीच्या जर टेक्निक्स वापरल्या की आतमध्ये इन्सुलेशन मटेरियल म्हणजे आतमध्ये वुडनचा पार्ट बाहेरून प्लास्टर किंवा बांबू कन्स्ट्रक्शन आतमधून करायचं, अशा पद्धतीचं जर वापरलं तर हीटची जी हीट जनरेट होणार आहे ती रिड्यूस होते. त्याच्यामुळं इनडोअर एअर क्वालिटी कन्स्ट्रक्शन जी आतमध्ये हीट जनरेट होते ती होणार नाही आणि एअर क्वालिटी कन्स्ट्रक्शन किंवा एअर क्वालिटी इम्प्रूव्ह होते इनसाइड द रूम. रिड्यूस दी वॉटर, वॉटर रिडक्शन होते. रिड्यूस दी वेस्ट मटेरियल वापरले तर आपण वेस्ट मटेरियल वापरून ग्रीन कन्स्ट्रक्शन जर केलं किंवा ग्रीन बिल्डिंग कन्स्ट्रक्शन केलं तर वेस्टचं सुद्धा रिडक्शन होत आहे. इट इज इझिली मेंटेनन्स.
लोकली अवेलेबल मटेरियल वापरले तर इझिली आपण मेंटेन करू शकतो. आता कॉन्क्रीट आहे, कॉन्क्रीट जर लूज झालं इंटरनली तर ते आपल्याला इझिली मेंटेन करता येत नाही. तो स्लॅब असेल, तो बीम असेल, तो पाडावाच लागतो आपल्याला नवीन कन्स्ट्रक्ट करण्यासाठी. पण जर आपण वुडन पार्ट वापरले तर आपण ते इझिली रिप्लेस करू शकतो का नाही? तेवढाच एक पार्ट करू शकतो ना? Yes, sir. Okay, so now it improves health and lifestyle and recreation of the environment. फायनली ज्यावेळी आपण अशा पद्धतीचे मटेरियल वापरतो किंवा अशा पद्धतीच्या ग्रीन टेक्नॉलॉजी कन्स्ट्रक्ट करतो, त्यावेळी एन्व्हायरमेंट हे हेल्दी राहण्यासाठी किंवा लाईफस्टाईल हेल्दी राहण्यासाठी आपली ती एक इम्प्रूव्हमेंट आपण समजू. किंवा रिक्रिएशन ऑफ द एन्व्हायरमेंट म्हणजे रिक्रिएशनला मराठीत काय म्हणतो आपण? मनोरंजन. रिक्रिएशन म्हणजे मनोरंजन, म्हणजे एन्व्हायरमेंटचं मनोरंजन होण्यासाठी आपल्याला मदत होते. एन्व्हायरमेंट हेल्दी राहण्यासाठी किंवा एन्व्हायरमेंटचं मनोरंजन होण्यासाठी किंवा लाईफस्टाईल चेंज होण्यासाठी आपली मदत होऊ शकते की आपण जर ग्रीन कन्स्ट्रक्शन टेक्निक्स यूज केल्या तर. Okay, so these are the advantage. Now what are the disadvantage or demerits? Initial cost of the construction is high. इनिशियल कॉस्ट, इनिशियली दॅट कन्स्ट्रक्शन म्हणजे आता काय झालंय सध्या लोकली अवेलेबल आहे पण कोण अवेलेबल करून देत नाही म्हणून बांबूच्या कॉस्ट वाढलेल्या आहेत. आपण काय करतोय? कन्स्ट्रक्शन करायचं आहे, वापरा सिमेंट, वापरा सँड, वापरा खडी वाळू वापरायचे आणि RCCचं स्लॅब कन्स्ट्रक्शन करायचं. मग आपण बांबूचं मटेरियल वापरत नाही, त्यामुळे त्याचं प्रोडक्शन किंवा ते कुठं तयार करणं किंवा ते शेतीची लागवड करणं ह्या गोष्टी आपण विसरून गेलेलो आहे. किंवा जे याच्यावरती पोट भरत होते अगोदर लोक, बांबूचे मटेरियल, बांबू शेतामध्ये लागवड करायचे, ते करत नाहीत. कन्स्ट्रक्शन सगळं कॉन्क्रीटचं व्हायला लागलेलं आहे. मग कुठेतरी कमी प्रमाणामध्ये लागतोय बांबू, काहीतरी थोडंसं प्रोडक्शन करणं. मग अशा पद्धतीमुळे आपल्याला ते कन्स्ट्रक्शन मग इनिशियली कॉस्टली जातं. अवेलेबिलिटी ऑफ मटेरियल इज रेअर, की जसं आपण बोललो काही मटेरियल जे आहेत त्याचं अवेलेबिलिटी रेअर आहे. वुडनचं पार्ट आपल्याला तयार करायचे म्हटलं तर अवेलेबिलिटी रेअर होते, बांबू अवेलेबल करायचं म्हटलं तरी रेअर अवेलेबिलिटी होते. अशा पद्धतीनं हा एक त्याचा डिसएडव्हान्टेज होता. इट नीड मोर टाइम टू कन्स्ट्रक्ट द बिल्डिंग. काही वेळेस मटेरियल, अशा पद्धतीचे मटेरियल ज्यावेळी आपण वापरतो की जे नॅचरल अवेलेबल आहेत, त्या मटेरियलनं कन्स्ट्रक्शन करायला वेळ लागतो. कारण का मग त्या मटेरियलला शेप द्यायला लागतो आपल्याला, पर्टिक्युलर हाईटला तो कट करावा लागतो. मग अशा पद्धतीमुळं आपल्याला कधी बऱ्याच वेळेला काय होतं, मोर टाइम्स रिक्वायर्ड फॉर दी कन्स्ट्रक्शन. अँड last disadvantage or demerit is the it needs skilled worker to the construction of building. So sometimes skilled workers are required for the construction of such buildings. By if we use the locally available material, and for that skilled laborers are required for the construction of buildings. So these are the merits and demerits of the green building construction. So if you see these some of the images of the green building constructed in the India, म्हणजे बघा दिसताना आपल्याला बाहेरून वाटतच नाही की ही ग्रीन बिल्डिंग कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी या ठिकाणी यूज केलेली आहे. पण असे बरेचसे मटेरियल आहेत अवेलेबल की ज्याचा वापर करून आपण ग्रीन बिल्डिंग टेक्नॉलॉजी यूज करू शकतो. ओके, सो नीड ऑफ ग्रीन बिल्डिंग, का, व्हाय इट इज नेसेसरी, का गरज आहे ग्रीन बिल्डिंगची? सो इफ यू सी हिअर, द buildings are responsible for the 40% of worldwide energy flow and material use. Conventional building म्हणजे buildings are responsible for 40% of worldwide energy flow. 40% इतका कन्व्हेन्शनल बिल्डिंग, कन्व्हेन्शनल म्हणजेच काय,
नॅचरल मटेरियल अवेलेबल करून आपण ज्या बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करतो त्या 40% सुद्धा नाही आहेत. त्याच्यापेक्षा जास्त बिल्डिंग ह्या तुमच्या आर्टिफिशियल मटेरियलने यूज केलेल्या आहेत की ज्याच्यामुळं तुमचं एन्व्हायरमेंट हेल्दी राहत नाहीये. एनर्जी फ्लो जो आहे हीट इन्क्रीज होण्याचा हा कितीतरी प्रमाणात जास्त आहे की त्याच्यामुळं आपण ग्रीन कन्स्ट्रक्शनकडे आपल्याला जाणं गरजेचं आहे की आपण हीट रिडक्शन केली तरच आपल्याला एन्व्हायरमेंट हेल्दी ठेवता येईल. आणि आजची कंडिशन जर आपण विचार केला तर याच्यापेक्षा जास्त कंडिशन बेकार होऊ शकेल. कोणची आजची कंडिशन मी थिंक करतोय? ऑक्सिजन ऑक्सिजन. मिळत नाहीये. मग आपण एन्व्हायरमेंट वरती इम्पॅक्ट करतोय, काही गोष्टीचा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी यूज करायला जातोय आणि त्याचा एन्व्हायरमेंट वरती इम्पॅक्ट होतोय की ऑक्सिजन आपल्याला पुरेसा मिळत नाही. आता विचार करा, आता जो ऑक्सिजन ह्याच्यामध्ये हॉस्पिटलमध्ये अवेलेबल करून दिलेला ऑक्सिजन वेगळा आहे आणि की जो आपल्याला नॅचरली अवेलेबल मिळतोय तो ऑक्सिजन वेगळा आहे. मग नॅचरली अवेलेबल मिळणारा ऑक्सिजन जर आपण बिल्डिंग मध्ये राहतोय, सोसायटीमध्ये राहतोय आणि झाडच अवेलेबल नाहीत आजूबाजूला, काय होणार आहे हो? ऑक्सिजनची जेवढी आपल्याला रोजची रिक्वायरमेंट आहे तेवढी मिळणार नाही आणि मिळत नाही. म्हणून याचा जी लोक सिटीमध्ये राहत आहेत पण त्यांना नॅचरल ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतोय, त्यांना आजची जी कंडिशन आपल्यावरती आलेलं आहे याचा खूप इम्पॅक्ट होतोय. तुमचं हेल्थ त्याच्यामुळं थोडंसं साथ देत नाही तुम्हाला. आणि मग कोरोनाचा इफेक्ट झाला की त्याची रिव्हर्स आपल्या हेल्थच ऑक्सिजन अगोदर आपल्याला पाहिजे तेवढा मिळाला नाही. आपल्या हाडांना, रक्तामध्ये जेवढी ऑक्सिजनची गरज आहे तेवढी रोज मिळत नाही, कारण आपण बिल्डिंगमध्ये राहतो, सोसायटीमध्ये राहतो की जिथं झाडं अवेलेबल नाहीत आजूबाजूला. मग हाही त्याचा एक रिझन ठरू शकतं काहीतरी पर्सेंटेजमध्ये. त्याचा इम्पॅक्ट तुम्ही जर लोकल एरिया, तुम्ही नॅचरल हवेत राहत असाल तर तुमचा कुठलाही आजार लगेच बरा होतो. नॅचरल एन्व्हायरमेंट मध्ये तुम्ही असाल आणि तुम्हाला कोणताही डिसीजेस झाला तर तुम्ही जर त्या फ्रेश एअर मध्ये असाल तर लगेच तुमचा आजार कोणताही बरा होतो, इन्स्टेड ऑफ फक्त मेडिसिन ट्रीटमेंट घेण्याऐवजी. सो म्हणजे आता ग्रीन बिल्डिंग हे आपण कन्स्ट्रक्शनच्या बाबतीत विचार करत होतो, आता ते ग्रीन मेडिकल सायन्स असंही काहीतरी आपल्याला थिंक करावं लागेल. ग्रीन मेडिकल, मग त्याच्यामध्ये काय आलं? ऑक्सिजन आला. जितका नॅचरल ऑक्सिजन घेता येतो तेवढा ऑक्सिजन आपण घेतला पाहिजे. ओके. सो conventional building have been identified as the largest source of greenhouse gas emission, even more than of the transport and the industry sector. म्हणजे इंडस्ट्री सेक्टर असेल किंवा इमिशन ऑफ गॅसेस असतील, या सर्व गोष्टीमुळे एन्व्हायरमेंट खूप डॅमेज व्हायला लागलेलं आहे. ते हेल्दी एन्व्हायरमेंट म्हणून त्याचा वापर होत नाहीये. सो वी हॅव टू कीप हेल्दी एन्व्हायरमेंट बाय रिड्युसिंग दी हीट, किंवा जी एन्व्हायरमेंट मध्ये आपल्या थ्रू जी हीट जनरेट होते ती हीट जर आपण रिडक्शन केली तर आपण वाचू शकेल. मग अशा पद्धतीची आपण जिथे राहतोय तिथे तर आपल्याला नॅचरल एन्व्हायरमेंट, नॅचरल ऑक्सिजन मिळाला पाहिजे की नाही. मग अशा पद्धतीची ग्रीनरी आपल्या घराच्या सभोवताली असणं गरजेचं आहे की आपल्याला त्याच्यामधून नॅचरल ऑक्सिजन मिळेल. Got it everyone? So this is the need of green building. So here this green building part is over, and also unit 3 also over. तीसरा युनिट जो आपला होता कंपोनेंट्स ऑफ बिल्डिंग,
आणि एक सेकंड पार्ट होता त्याचा ग्रीन बिल्डिंग. सो दिस पार्ट इज ओव्हर नाव. सो नाव व्हॉट इज टाइम? आय थिंक अबाउट टू 4, म्हणजे 4 वाजायला आलेत. I think today we will stop here, and last unit, that is unit number 4, that we will see on the Monday morning. आणि ॲक्च्युली जो युनिट नंबर 4 आहे तो खूप छोटा आहे, म्हणजे त्याचा सिलेबस पूर्णपणे रिमूव्ह केलेला आहे. त्यामुळे ओनली 2 लेक्चर्स रिक्वायर्ड टू फिनिश अवर सिलेबस. 2च लेक्चर लागतील. 2च पॉईंट आहेत युनिट नंबर 4 मधले की जे आपण कव्हर केले की आपला सिलेबस पण संपून जाईल. सो युनिट नंबर 3 इज ओव्हर टुडे. मंडेला मॉर्निंग लेक्चर आहे, मंडेला एक लेक्चर, आणि तिथून पुढे 2 दिवसात आपण संपून टाकू सिलेबस आपला. ओके.